भारत आणि चीन दरम्यान थेट विमान सेवा पुन्हा एकदा सुरू होणार आहे। परराष्ट्र मंत्रालयाने प्रेस रिलीजद्वारे ही घोषणा केलेली आहे आणि त्यानंतर काही वेळातच इंडिगो एअरलाइन्सने 26 ऑक्टोबर पासून दोन्ही देशांमधील थेट विमान सेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केलेली आहे। कोलकाता ते गुआंगझू या दरम्यान नॉनस्टॉप विमानं आता सुरू होतील अशी माहिती देखील देण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, पुन्हा एकदा भारत चीन यांच्यातले संबंध सुधारतायत असं म्हणायला काही हरकत नाही। हो बिलकुल, कारण तब्बल 5 वर्षानंतर म्हणजे की 2020 पर्यंत विमान सेवा होती, परंतु नंतर कोविडच्या नंतर ही बंद पडली होती आणि त्याचबरोबर कोविड सोबतच चीन सोबत भारताचे संबंध ते तणावले होते, कारण सीमेवर गलवान घाटीमध्ये चीननं घुसखोरी केली होती आणि त्यानंतर दोन्ही देशातील संपूर्ण विमानसेवा जी आहे ती थांबवण्यात आली होती। परंतु आता पुन्हा एकदा ही विमानसेवा सुरू करण्यात आलेली आहे, त्यामुळे एक मैत्रीचा आणखी एक पैलू जो आहे तो पाहायला मिळतोय आणि ही विमानसेवा जी आहे ती लवकर सुरू करण्यात येणार आहे। 26 ऑक्टोबर पासून विमानसेवा सुरू केली जाणार आहे। साधारणतः इंडिगो कडून ही विमानसेवा दिली जाणार आहे, त्यामुळं थेट दिल्ली पासून गांगझू या ठिकाणी चीन मधलं जे शहर आहे ते असणार आहे। पहिला टप्पा जो असणार आहे तो कोलकाता ते गांगझू असा असणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये दिल्ली ते गांगझू अशा प्रकारची ही विमानसेवा असणार आहे। त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध जे आहेत ते आता सुधारण्याच्या मार्गावर आहे असं म्हणता येईल। नक्कीच, थेट विमान सेवा सुरू होत असल्यामुळे ही अर्थातच या दोन्ही देशांमधल्या संबंध सुधारण्यासंदर्भातलं एक महत्त्वाचं पाऊल म्हणावं लागेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे।